आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। नाशिकमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडणार। नाशकात आज एकाच दिवशी नरेंद्र मोदी आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा। नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे 5 शिवसैनिक नजरकैदेत। नाशिकमधील मोदींच्या सभेत विचारणार होते जाब। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस सतर्क। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिवाळींना 159 ची नोटीस। निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली होणारं आजचं कांदा आणि दूध दरवाढीचं आंदोलन पुढे ढकलण्यात आलं। आचारसंहिता असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फक्त निवेदन देणार, तसंच आचारसंहिता संपल्यावर मोठं जनआंदोलन उभारणार असल्याची लंकेंची माहिती। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानं नवा वाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये, संभाजी ब्रिगेड आक्रमक। प्रफुल्लभाई मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरेटोपाची शान कशासाठी घालवताय? मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे निवडणूक आल्यावर भावनिक बोलतात। गिरणी कामगारांच्या नावावर राजकारण करून घर देऊ शकले नाही। उद्धवजी, तुम्ही मुंबईसाठी केलेलं एक चांगलं काम दाखवा। फडणवीसांचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मराठा कुणबी एकच, हा कायदा पारित केला नाही तर मला मैदानात उतरावं लागेल। मनोज जरांगे पाटलांचा इशारा। कायदा पारित न झाल्यास आम्ही सर्व जाती धर्माचे लोक निवडणूक लढणार, जरांगेंचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना कायदेशीर नोटीस। 26/11 मधील हेमंत करकरेंच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांबद्दल तुषार दामगुडेंची नोटीस। 15 दिवसात उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई होणार। आमच्या बूथ एजंटना गायब करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करूनही कारवाई नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा आरोप। तर आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर देऊ, आयोग निर्णय घेईल, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीडच्या पाटोदामध्ये मतदानाला येणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू। पंकजा मुंडे यांनी घेतली अंगद नागरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट। मी बारामतीचाच आहे, मात्र कधी बाहेर गेलो तर त्यात गैर काही नाही। युगेंद्र पवारांचं अजित पवारांना असं प्रत्युत्तर। 7 मे नंतर युगेंद्र परदेशात जातील असं अजित पवारांनी विधान केलं होतं। सुधाकर बडगुजर हा जिल्ह्यातील दलाल, विजय करंजकरांची टीका। बडगुजरांनी केलेल्या आरोपांवर त्यांना सभेत उत्तर दिलं जाईल, करंजकरांचं स्पष्टीकरण। नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा सायकल रॅलीतून प्रचार। शांतिगिरी महाराजांनी स्वतः सायकल चालवत केला प्रचार। लोकसभेनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात। कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शिंदेसोबत समझोता। उद्या दोघं एकत्र आले तर नवल वाटू नये, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा 40 जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं धरणं आंदोलन। 2010 मधील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी चंद्राबाबू नायडूंची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली। शासकीय कामात अडथळा प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली। पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। मठाचे विश्वस्त असल्याचं भासवत कोट्यवधींचा अपहार। 11 जणांवर गुन्हा दाखल। धुळ्यात महायुतीचे उमेदवार सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नागरिकही मैदानात उतरले। बस स्थानक, रेल्वे स्थानकांसह मंदिर, चौकात भामरेंचा मतदारांशी संवाद। धुळ्यातील महिंदळे गावचे जवान कमलेश कदम यांना मतदान कर्तव्यावर असताना वीरमरण। कमलेश कदम यांची अचानक तब्येत बिघडली असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ। जळगावमध्ये मतदान कर्तव्यावर असताना हृदयविकाराने 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू। क्लर्क आणि होमगार्डच्या वेगवेगळ्या ठिकाणी हृदयविकाराने मृत्यू। शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जळगावातील स्ट्रॉंग रूम परिसरात सुरक्षा यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त। वखार महामंडळातील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीनला त्रिस्तरीय सुरक्षा। नंदुरबारमध्ये मतदान संपलं। आता उमेदवारांवर निवडणूक खर्चाची टांगती तलवार। उमेदवारांना लवकरात लवकर खर्च गोळा करून निवडणूक आयोगाला सादर करण्याच्या सूचना। सांगलीतील मिरज रेल्वे स्थानकाला उडवून देण्याची फोनद्वारे धमकी। अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। चंद्रपूरच्या लाचखोर अधीक्षकाला अखेर अटक। बियर शॉपीच्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी संजय पाटलांविरोधात गुन्हा। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। राज्यात 4000वर पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीला परवानगी। 10 ते 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचं लवकर आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता। वाशिममध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस। हवामान विभागाचा पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा।
सततच्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग येणार. गोंदिया जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 19% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांची तारांबळ. नाशिकमध्ये पाणी टंचाईचं संकट गडद. 12 तालुक्यातील 1139 गाववाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 6 लाख नागरिकांना 350 टँकर आणि खासगी विहिरीतून पाणी. पंचगंगा नदीच्या आजच्या परिस्थितीबाबतची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ द्या. प्रजासत्ताक सामाजिक संघटनेच्या दिलीप देसाईंची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडे मागणी. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात पावसाळी फळांचा हंगाम सुरू. सध्या बाजारात लिची फळाच्या 1500 ते 1600 पेट्या दाखल. आणखी 2 दिवसात आवक दुपटीने वाढणार, व्यापाऱ्यांची माहिती. बाजारात लिंबाची आवक वाढल्यानं दरात मोठी घट. लिंबाच्या गोणीमागे 400 ते 500 रुपयांची घट. नंदुरबार बाजार समितीत आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. धाराशिवमध्ये शंखी गोगलगाईंचा धोका वाढला. शेतकऱ्यांनी नांगरणी खोलवर करावी. धाराशिव कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. धुळ्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी बैलजोडी खरेदीची लगबग. शेतकऱ्यांची बैल बाजारात लगबग. साताऱ्याच्या कराडमधील दक्षिण मांड नदी कोरडी ठाक. माळरानातील उसाचं पीक पाण्याअभावी वाळलं. बुरशी लागलेली औषधं विकणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांना दणका. ग्राहकाला द्यावी लागणार 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई. पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाचा निकाल. नंदुरबारमधील ग्रामीण भागात विद्युत प्रवाह कमी दाबाने. शेतीच्या कामांना अडथळा. महावितरण विभागाकडे पूर्ण दाबाने विद्युत प्रवाह करण्याची मागणी. यवतमाळच्या वणी शहरात 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा. मनसेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा. नंदुरबार शहरात अवकाळी पावसानं नागरिकांना मनस्ताप. रेल्वे विभागाकडून तयार करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये साचलं पाणी साचल्यानं वाहतूक बंद. नंदुरबारमध्ये बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. बुलढाण्यातील दुसरबीडमध्ये ग्रामस्थांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा. ग्रामपंचायत प्रशासन विरोधात ग्रामस्थ आक्रमक. 1 आठवड्यात पाणी पुरवठा करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. भंडारा शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन. शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांचं खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन. नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयासमोर जनावरांना घेऊन ठिय्या आंदोलन. पावसामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती महानगरपालिकेचे 700 कर्मचारी संपावर. कामावर बहिष्कार टाकत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 6व्या 7व्या वेतन आयोगाची थकबाकी. महागाई भत्ता देण्याची मागणी. सिंधुदुर्ग देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालय परिसरात कचरा साठल्यामुळे पसरली दुर्गंधी. भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना घातला घेराव. समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं भाजप पदाधिकारी आक्रमक. सोलापुरात 2 अपघाताच्या घटना. पहिल्या घटनेत उमरग्याहून पुण्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात. 2 जण गंभीर जखमी. तर देगाव जवळ 2 दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. साताऱ्याच्या पाटण चाफळ विभागातील डोंगरालगतच्या शेतशिवारात गव्याचा मुक्त संचार. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू. वन विभागाकडून वाघाचा बंदोबस्त करण्याच्या हालचालींना वेग. ट्रॅप कॅमेरे आणि गस्ती चमू तैनात.